जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, भरती तर जवळ आली, 1 महिन्यावरती भरती आली. तर डाएट काय घ्यावा, तर मी खूप चांगला डाएट प्लॅन सांगणार आहे. हा डाएट जर फॉलो केला तर तुम्ही 100% या फिजिकलमध्ये चांगले मार्क्स पाडणार. मला असं वाटतंय का माझं 1 महिन्यात ग्राउंड कव्हर नाही व्हायचं? हे एकदम चुकीचं आहे. 100% तुमचे 1 महिन्यामध्ये ग्राउंड कव्हर होणार. तर त्यासाठी तुम्ही डाएट घेणं लय इम्पॉर्टंट आहे. डाएट प्रॉपर असणं लय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्हाला जर डाएट प्रॉपर असेल तर तुमचा परफॉर्मन्स पण अप होणार आणि तुमचे लेवल पण अप होणार. त्यामुळे तुम्हाला डाएट लय इम्पॉर्टंट आहे. डाएटवरती खर्च करा, बाकीचे कोणत्याही फालतू गोष्टींवरती खर्च करू नका, पोरी करू नका. तोच खर्च आपल्या स्वतःवर करा. स्वतःसाठी खा, जीवासाठी खा. स्वतःच्या जीवासाठी जर खाचाल तर ज्या घरचं पोरगं चांगलं खातंय त्या घरचं पोरगंच भरती होतंय. लक्षात ठेवा, चांगलं खाईल तर चांगलंच रिझल्ट येणार. त्यामुळं चांगलं खाण्यावर भर द्या. त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे डाएट असू शकतात. तुम्हाला मी आज ह्याविषयी खूप माहिती देणार आहे. जो मी डाएट प्लॅन फॉलो केला होता भरती होण्यासाठी, मला ग्राउंडला 47+ मार्क आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की माझं फिजिकल कव्हर होईल का, 1 महिन्यामध्ये कव्हर होईल का, 1 महिनाच ग्राउंड राहिले, तर 100% कव्हर होईल. तुम्ही डाएट प्लॅन प्रॉपर करा. भरतीसाठी फक्त 1 महिना राहिला आहे. या 1 महिन्यातच काय करायचं ते करावं लागेल. 1 महिन्यातच तुम्हाला फिजिकल कव्हर करावं लागेल. 1 महिन्यात जर फिजिकल कव्हर करायचं असेल तर चांगला डाएट प्लॅन असणं लय गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी डाएट नाही घेणार आणि फिजिकल मला कव्हर होईल, तर 100% चुकीचं आहे. तुम्हाला डाएट प्लॅन असणं गरजेचंच आहे. रोज प्रॉपर प्रोटीन शरीराला भेटणं गरजेचं आहे. प्रॉपर न्यूट्रिशन कंप्लीट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे डाएट प्लॅन खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्यापासून आपण काय काय खावं व संध्याकाळी झोपेपर्यंत काय खावं व झोप किती घ्यावी हे सगळं आज मी बोलणार आहे. तर सकाळी उठल्या 1 ग्लास पाणी प्यावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोक सकाळी उठल्या पाणी पित नाहीत आणि त्यांच्यामुळे त्यांचं पोट साफ होत नाही. पाणी जर पूर्ण 1 ग्लास पिलं तर 100% तुमचं पोट साफ होईल. पोट साफ होण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बरेच लोक उठल्या मोबाईल बघतात. तर मोबाईल नाही बघायचा मित्रांनो. मोबाईल बघितल्यामुळे तुमच्या डोळ्याला खूप त्रास होतो, मायक्रो त्रास होत असतो. तुम्ही करून घ्यावा. 2 खजूर खावेत. 2 खजूरने काय होतं, खजूरमध्ये पोटॅशियम आयरॉन असल्यामुळं ते एनर्जी देतं रनिंगसाठी. एनर्जी टिकून राहते रनिंग करताना. रनिंगला जाताना चांगला शूज वापरावा. शूज कोणता वापरावा याविषयी व्हिडिओ असेल, तर यानंतर तुम्हाला जर शूज कोणता वापरायचा आहे हे जर माहिती पाहिजे असेल किंवा शूज कोणता चांगला आहे रनिंगसाठी, 1600 मीटरसाठी, 100साठी, तर तुम्हाला शूजविषयी अजून एक व्हिडिओ बनवतोय. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये शूजविषयी आपण डिस्कस करणार आहे. तर पाण्याच्या बॉटलमध्ये 1 इलेक्ट्रॉलची पुडी टाकावी. इलेक्ट्रॉलचा फायदा काय होतो, तर रनिंग केल्यानंतर आपला जो घाम जातो, घामामधून जे इलेक्ट्रोलाइट लॉस होतात ते इलेक्ट्रोलाइट भरून काढण्यासाठी इलेक्ट्रॉलचा वापर केला जातो. बऱ्याच लोकांना वाटत असेल की रनिंग करताना पाणी पिऊ नये, पण रनिंग करताना पाणी प्यावं. मोठे ॲथलेटिक्स मॅरेथॉन करताना 1 घोट 2 घोट पाणी पितात. त्यामुळे रनिंग करताना आपण पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट टाकून 1-2 घोट घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या शरीरामधली पाण्याची कमतरता पूर्ण होते. ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला 1 सफरचंद खायचं आहे. तर ह्याचा फायदा काय होतो, ग्राउंड झाल्यानंतर पूर्ण एनर्जी लॉस झालेली ती भरून काढण्यासाठी हे सफरचंदचा वापर होईल. तर ग्राउंड झाल्यानंतर 1 सफरचंद 1 बॅगेमध्ये घेऊन जायचं आहे आणि ते ग्राउंड झाल्यानंतर खायचं आहे. ग्राउंडवरून आल्यानंतर तर सकाळी नाश्त्यामध्ये हरभरा प्लस नॉनव्हेज असतील तर अंडी खाऊ शकता आणि 2 केळी खाऊ शकता, 1 ग्लास दूध पिऊ शकता, प्लस तुम्ही प्रोटीन पण घेऊ शकता. तर सकाळी नाश्ता 8 ते 9 दरम्यान रनिंग झाल्यानंतर करू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट जेवण 12 वाजता करा. जेवणामध्ये तुम्ही प्रोटीनचा जास्त इंटेक करा. चपाती प्लस भात कमी खा. चपातीने आणि भाताने आपलं वजन वाढते, त्यामुळे वजनामुळे परफॉर्मन्स लो येतोय. चपाती आणि भात कमी खा. बाहेरच्या देशामधले लोक चपाती आणि भात कमी खातात, त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स बघा. तुम्ही मोठे ॲथलीट बघू शकता, ते अजिबात चपाती भात असल्या गोष्ट खात नाही. ते प्रोटीनवरती भर देतात. प्रोटीन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही प्रोटीनवरती भर द्या. प्रोटीनमध्ये तुम्ही सोयाबीन खाऊ शकता. आता आपल्याला चपाती त्यांच्या एवढं आपल्याला अवेलेबल होणार नाही, तर तुम्ही चपाती थोडीफार 1-2 चपाती प्लस थोडासा भात आणि प्लस तुम्ही त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, पनीर असेल, नॉनव्हेज असतील तर चिकन असेल, मटन असेल, हे खाऊ शकता. याचा फायदा काय होतो, तर यामधून प्रोटीन जे भेटतं ते तुमच्या शरीराला भेटू शकतं आणि त्यामुळे तुमची मसल रिकव्हरी चांगली होईल. आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरात 1 ते 2 तास झोप घेतली पाहिजे. अभ्यास करा, पण अभ्यासाबरोबर 1 ते 2 तास झोप का घ्यायची, तर तुमचं जे फिजिकल झालं असतं त्यामुळे ते मसल्स जे ग्रोथ जे फाटलेले असतात मसल त्यांना रिलॅक्स भेटणं, जे मसल थकलेले असतात त्यांना रिलॅक्स भेटणं खूप गरजेचं आहे. ते लवकर परफॉर्मन्स इन्क्रीज करायचा आहे तर नारळ पाणी 100% घ्यावं. 1 नारळ पाणी प्लस भिजत घातलेले मुठ्ठीभर हरभरे खावेत प्लस गूळ. हरभऱ्याबरोबर गूळ खाल्ल्याने काय होतं, कॅल्शियम प्लस प्रोटीन भेटतं आपल्याला शरीराला. तर ह्याचा उपयोग आपल्याला 100% रनिंगमध्ये होणार. आपले मसल जे ब्रेक झालेले असतात वर्कआउट करून, रनिंग करून, गोळा टाकून 100 मीटर पळून, ते भरून काढण्यासाठी आपल्याला प्रोटीनच्या स्वरूपामध्ये हरभरे प्लस गूळ खावं लागेल. आणि तुम्ही जर नॉनव्हेज असाल तर 100% तुम्ही अंडी खा. व्हेज असाल तर तुम्ही दूध प्या.
दूधचा वापर करा. दूध हे याच्यामध्ये प्रोटीन प्लस कॅल्शियम असतं. हे तुमच्या शरीराला चांगलं एनर्जी देईल आणि तुमचा परफॉर्मन्स इन्क्रीज होईल. जसं की गाडीला ग्रीसिंग नाही भेटल्यावर गाडी पण खुळखुळीत होते, गाडी पण कमकुवत होते. तसंच आपल्या शरीराला जर ग्रीसिंग नाही भेटलं तर आपली गाडी पण कमकुवत होते. त्या एल्बो जॉईंटला तेल भेटणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं तुपाचा वापर करावा. जेवणामध्ये 1 किंवा 2 चमचे तूप खावं. त्यामुळं तुमच्या एल्बो व जॉईंटला तेल भेटत राहील. तुम्ही जर स्वतःसाठी खाचाल तर शरीर तुम्हाला काहीतरी देईल. शरीराचं काहीतरी तुम्ही देणं लागलं पाहिजे, तेव्हा ते शरीर तुम्हाला काहीतरी त्याच्यामधून बेनिफिट देईल. त्यासाठी तुम्हाला 100% चांगला डाएट घेणं गरजेचं आहे. डाएटवरती फोकस करा. डाएट लय इम्पॉर्टंट आहे. डाएट बरोबर तुम्हाला 8 ते 9 तास झोप होणं गरजेचं आहे. संध्याकाळी 10 वाजता झोपलंच पाहिजे. असं काय नाही की बाबा रात्रभर जाऊन अभ्यास होतो. 10 वाजता झोपून सकाळी 5 वाजता उठा. लवकर झोपल्याचा फायदा असा होतो की जेवण चांगलं जिरतं व सकाळी पोट साफ होतं. रनिंग करणाऱ्या लोकांना खूप वेळा अशा समस्या येतात की रक्त कमी होतं, हिमोग्लोबिन कमी होतं. तर हिमोग्लोबिन प्लस रक्त कमी होण्याचं कारण हेच आहे की आपल्या शरीरातून आयरन लॉस होतं घामाद्वारे. ते भरून काढण्यासाठी ते लॉस होऊ नये म्हणून लिम्सी नावाची व्हिटॅमिन सीची गोळी असते. व्हिटॅमिन सीचं काय काम आहे तर व्हिटॅमिन सी शरीरामध्ये आयरन स्टोरेज करून ठेवतं व ते बाहेर घामाद्वारे जाऊन देत नाही. त्यामुळं व्हिटॅमिन सीसाठी तुम्ही लिम्सी या गोळीचा वापर करू शकता. त्याचा तुम्हाला मेडिकलमध्ये 20 ते 25 रुपयाला लिम्सीच्या 20 ते 30 गोळ्या भेटतात. डेली तुम्ही सकाळी नाश्ता करायच्या आधी ती गोळी खाऊ शकता. जर तुम्ही प्रोटीन घेऊ शकता तर प्रोटीन 6,000 रुपयापर्यंत भेटतं. तर ते प्रोटीनचा फायदा खूप आहे. आपण बऱ्याच ब्रँडचं प्रोटीन घेऊ शकतो. ते प्रोटीन काय करतं तर आपले मसल जे ब्रेक झालेले असतात ते इन्स्टंट भरून काढतं. त्यामुळे खूप परफॉर्मन्स इन्क्रीज होतो. 1 महिन्यात जर तुम्हाला चांगलं रनिंग, चांगला गोळा आउट ऑफ टाकायचा असेल, 100 मीटर जोरात पळायचं असेल तर तुम्ही प्रोटीन घेऊ शकता. असं काय नसतं की बाबा प्रोटीन ते खराब असतं, नॅचरल नसतं. तर ते बरेच लोक मोठे ॲथलीट प्रोटीन घेतात. 1-2 महिन्यांनी प्रोटीन घेतल्यावर काय होत नाही. 1-2 महिने जर तुम्ही प्रोटीन घ्याल तर तुम्हाला 100% त्याचा फायदा भेटेल. त्यामुळे प्रोटीन घ्या. प्लस तुम्ही नॉनव्हेज असाल तर तुम्ही अंडी खा. अंड्यामधलं फक्त पांढरंच खा, आतलं डील खाऊ नका. आणि आठवड्यातून 1 ते 2 वेळा चिकन खाऊ शकता. आपल्या डाएटमध्ये 1-2 फळं असावी. त्यामध्ये सफरचंद असेल, केळी असेल. मसलला रिलॅक्सेशन भेटण्यासाठी तुम्हाला झोपणं खूप गरजेचं आहे. 1 ते 2 तास दुपारी झोपणं गरजेचं आहे. 12 वाजता जेवण झाल्यानंतर 1 व 2 वाजेपर्यंत तुम्ही झोपावं. 2 वाजता उठून मग परत तुमचा अभ्यास सुरू करावा. त्यानंतर संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान जेवावं. कारण का जेवढं लवकर जेवल तेवढं लवकर तुमचं जिरणार. रेसच्या खोंडाला बघा, आपला जो बैलगाडा शर्यतीत पळतोय खिल्लार बैल, तर त्याला लवकरात लवकर खायला टाकतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा का होतो, लवकरात लवकर खायला का टाकतात. तर बैलाला डाएट का देतात लवकर, कारण का ज्याला रनिंग करायची ना त्यांनी लवकरच जेवलं पाहिजे. आणि जर लवकर जेवचाल तर तेज राहचाल, कारण तुमचं जेवण जिरेल. रात्रीचं जेवण कमी करावं आणि लवकर झोपावं. झोप कंप्लीट होईल तर पोट साफ होईल, तर परफॉर्मन्स इन्क्रीज होईल. फोनवरती कमी बघा. रात्रीचा फोन बघायचाच नाही. 1 ते 2 तास रात्री 1-2 तास झोपायच्या आधी फोन बघायचाच नाही. कमी फोन बघायचा. फोन बघायचा ते तुम्हाला करंट अफेअर बघायचे असतील तर ते दुपारी बघू शकता. पण संध्याकाळी फोन कमी बघा. ते नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल हवा आहे हे नक्की 100% कमेंटमध्ये सांगा. त्याविषयी मी व्हिडिओ बनवेल. तुम्हाला कोणतेही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. 1600 मीटरचं टायमिंग सांगा, 100 मीटरचं सांगा आणि गोळा किती पडतोय हे सांगा. तर तुमचं ग्राउंड किती पडतंय, आता ग्राउंड किती पडतंय हे कमेंटमध्ये सांगा. जय हिंद.